फुलकोबी पिकातून साधली उन्नती। महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा येथील शेतकरी सदाशिव आमटे हे अनेक वर्षांपासून भाजीपाल्याची शेती करतात। त्यांनी यावर्षी फुलकोबी या पिकाची लागवड केली असून अतिशय सुंदर असं फुलकोबीचं पीक त्यांच्या शेतामध्ये फुललंय। सध्या फुलकोबी काढणीला आली आहे, यामधून चांगल्या उत्पन्नाची त्यांना अपेक्षा आहे। सध्या बाजारभाव सुद्धा चांगला मिळतोय। योग्य वेळ योग्य व्यवस्थापन केल्यास भाजीपाला पिकांपासून सुद्धा चांगलं आणि भरघोस उत्पादन आणि उत्पन्न मिळू शकतं, असं मत शेतकरी सदाशिव आमटे यांनी व्यक्त केलंय। तालुक्यातील शेतकरी हा पारंपरिक शेती करत असून कापूस आणि सोयाबीन पिकाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी हा हवालदिल झालाय। मात्र शेतकरी सदाशिव आमटे यांनी या सर्व गोष्टींना फाटा देत भाजीपाला पिकाची लागवड करून वेगळ्या पद्धतीनं शेती करावी असा शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवलाय। मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव। नमस्कार, आज आपण महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा या गावामध्ये आहोत। चिल्ली इजारा येथील प्रगतशील शेतकरी सदाशिव आमटे यांच्या शेतामध्ये आहोत। त्यांनी गोबी या भाजीपाला पिकाची लागवड केलेली आहे। या विषयावर बोलण्यासाठी आपण त्यांच्या सोबत आहोत। भाऊ, काय सांगसाल, कधी लागवड केली तुम्ही? ही लागवड लगभग 1 जुलैची आहे। 1 जुलैची। किती एकर क्षेत्र आहे हे? 2-2.5 एकर क्षेत्र आहे। झाडाची संख्या आणि व्हेरायटी वगैरे? झाडाची संख्या 50,000 कमी जास्त आहे आणि व्हेरायटी आहे सिजंटा कंपनीची 15-22। काय काय अपेक्षा आहे उत्पन्नाची तुम्हाला आणि कसं, म्हणजे पीक कसं आहे सध्या? पीक एकदम चांगला आहे, असं रोगराई नाही आणि 300-400 क्विंटलची अपेक्षा आहे। भाव वगैरे मार्केट कसं आहे सध्या? मार्केट सध्या 25-30 चालू आहे। किती क्विंटलची अपेक्षा आहे एकरी तुम्हाला? एकरी आम्हाला कमीत कमी हे पूर्ण 2.5 एकर क्षेत्रामध्ये 400 या 500 क्विंटल निघायची। कधीपासून तुम्ही भाजीपाला पिकाची लागवड करता? भाजीपाला कमीत कमी 10 वर्ष व्हायला। नियोजन काय असते, कशा पद्धतीची लागवड? हे आम्ही पहिल्याच वर्षी घेतलं। याच्या पहिले आम्ही टोमॅटोचे स्पेशल शेतकरी होतो, त्यासाठी आम्ही फक्त पहिल्या वर्षी गोबीकडे वळालो। त्याची लागवड वगैरे किती बाय कितीवर अंतर कसं? हे 5 फुटाचा बेड आहे, मल्चिंग पेपर आतरून मधात लॅटरल टाकून 2 तास 1-1 फुटाच्या अंतराने लागवड केली। खताचं वगैरे नियोजन? खत जसे की याला वॉटर सोल्युबलच दिलेलं आहे जास्तीत जास्त। ठिबकद्वारे नियोजन करतात तुम्ही? ठिबकद्वारेच पूर्ण नियोजन आहे। पाण्याची व्यवस्था विहीर बोर वगैरे काही? विहीर आहे। पाण्याची उपलब्ध कशी आहे तुमच्याकडे? नाही, पाणी नाही आम्हाला, अतिशय कमी पाण्यात फक्त सीझन बाय सीझन मार्च पर्यंत पाणी आहे, त्याच्यानंतर पाणी नाही। नंतर कसं नियोजन करतात? नंतर नाही, आम्ही नंतर उन्हाळी काही घेतली। साधारण तुम्ही किती तारखेला लागवड केली या पिकाची गोबी? लागवड 1 जुलै 2024। आणि किती दिवसानंतर फळधारणा आणि मार्केटमध्ये न्यायला माल? कमीत कमी 65 दिवसाला सुरुवात झाली आणि आता हिला नाही म्हणलं तरी 80 दिवस व्हायला। 3-4 तोडी झाली। किती दिवस चालते हे सीझन? अजून मला एक वाटते 20 दिवस चालेल। 20 दिवसात हे तो खतम होतो। आपल्या सोबत होते चिल्ली इजारा येथील प्रगतशील शेतकरी सदाशिव आमटे। त्यांनी यावर्षी फुलगोबी या पिकाची लागवड केलेली आहे। अतिशय सुंदर असं पीक हे फुलगोबीचं त्यांच्या शेतामध्ये भरलेलं आहे आणि चांगल्या उत्पन्नाची सुद्धा त्यांना अपेक्षा आहे। मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, महागाव।